असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होतात की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासाकांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही. मी पुन्हा सांगतो, तो कायदा आता पुढे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काय करू शकत नाही. पण तुमचे दोन स्टेटमेंट का? पण तुम्ही साहेब असं म्हणलं होतात की एक मिनिट तुम्ही असं म्हणाला होतात की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळतंय का? दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसल्यावर ते क्लिअर करतील. कारण आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं. आमरण उपोषण महत्वाचं नाहीये किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही. समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांततेत उपोषण गरजेचं आहे. त्यावर असं म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावध राहणं आहे. कायद्याबद्दल काही होत नाही. कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे, मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही सह्याचं आमच्याकडे आलेलं आहे. इतक्या गरबेत आम्ही सह्याचं बघितलं नाही, पण लय मोठं सह्या आहे त्याच्यावर. पण फडणवीस तुम्ही दोन मुख्यमंत्र्यांचं म्हणलं, फसवणूक केली आहे का तुम्ही? नक्की कोणते दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत ज्याच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे? स्टेटमेंट दोन नेते कोण आहे? स्टेटमेंट हे बघा, फडणवीस साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला. नावात काय त्याच्यात काय त्याची मी दुश्मनी का गोळ्या घालणार आहे का आम्ही एकामेकाला? त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाच्या बघितलं नाही, पण लय मोठ्या मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत